नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत आलू पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। आता मी कुकरला लावून शिजवून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण याची भाजी बनवून घेणार आहोत आणि नंतर पराठे बनवणार आहोत। आपले बटाटे या ठिकाणी उकडून झालेले आहेत, तर मी आता त्याचे साल काढून घेतलेले आहे। ते आपण बारीक मॅश करून घेणार आहोत। या ठिकाणी मी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, थोडंसं जिरं, ओवा मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे आणि मग आपण याची भाजी परतवून घेणार आहोत। आता मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। तेलामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। मी या ठिकाणी थोडासा हिंग घालणार आहोत। त्याच्यामध्ये आपण बटाटा मी या ठिकाणी मॅश करून घेतलेला आहे। आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे। हिरवी मिरची पण घातलेली आहे याच्यामध्ये, ती आपण आता तेलामध्ये परतवून घेणार आहोत। तेलामध्ये आपला हा मसाला छान असा परतवून झालेला आहे। त्याच्यामध्येच आपण मॅश केलेला बटाटा घालणार आहोत। त्याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, धने जिरा पावडर घालून घेणार आहोत। पराठ्यांसाठी मी या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे। भाजी पण आपली तयार झालेली आहे। तर आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत आणि पुरणपोळीमध्ये कसं आपण पुरण भरतो उंड्यामध्ये, तसंच हे स्टफिंग आपण उंड्यामध्ये भरून लाटून घेणार आहोत। पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत मी या ठिकाणी। बटाट्याचे पण उंडे करून घेतलेले आहेत। आपण आता ह्या गोळ्यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत। आता मी या ठिकाणी पिठामध्ये बटाट्याचं स्टफिंग भरलेलं आहे। आता आपण याला बंद करून घेणार आहोत। पराठ्यासाठी मी अशा प्रकारे उंडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याला लाटून घेणार आहोत। मी या ठिकाणी अशा प्रकारे पराठा लाटून घेतलेला आहे। थोडासा जाडसरच लाटणार आहोत आपण। आता मी या ठिकाणी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तव्यावर आपण थोडंसं तूप घालूया, म्हणजे आपला पराठा तव्याला चिकटणार नाही। आपला पराठा दोन्ही साइडनी भाजल्यानंतर आपण याला तूप लावून घेणार आहोत। खरपूस भाजून देणार आहोत चांगला। अशा प्रकारे आपले गरम गरम पराठे बनवून तयार झालेले आहेत। दह्यासोबत, सॉस सोबत तुम्ही सर्व करू शकता। तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।